आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महेंद्र शेटनी सगळ्यांचंच काय महत्त्व आहे राजकारणातलं आणि त्यांच्या कार्यातलं हे सांगितलं. आता या सगळ्या दिग्गजांच्या हस्ते आपण अशोक मामांचा सत्कार करूया. अशोक मामा आणि निवेदिताताई, आपण दोघांनी पुढे यावं. ही सगळी मंडळी एकत्रितपणे, हा खऱ्या अर्थानं एक सर्वपक्षीय नागरी सत्कार आहे. इथे कोण नाही, इथे सगळ्या पक्षाचे लोक आहेत. सगळे केवळ अशोक मामांच्या प्रेमापोटी इथे आलेले आहेत आणि त्यांच्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी एकाहून एक दिग्गज इथे आलेले आहेत. आपण एक शाल, त्यांच्या कारकिर्दी इतकाच मोठा हार अशोक मामांना आपण प्रदान करत आहोत आणि त्यांचा हा सत्कार एकत्रित करत आहेत. वनमंत्री माननीय गणेशजी नाईक, माजी मुख्यमंत्री, माजी राज्यपाल माननीय श्री सुशीलकुमार शिंदे, खासदार सुनीलजी तटकरे आणि रायगडचे लोकनेते माननीय रामशेठ ठाकूर. आणि हा सगळा योग आज इथे जुळवून आणला तो आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण अशोक मामांच्या कारकिर्दीचं कौतुक करूया, त्यांचं अभिनंदन करूया. आणि यापुढेही तुम्ही थांबू नका, असेच पुढे वाटचाल करत राहा, हीच इच्छा तमाम रायगडवासियांच्या वतीनं आम्ही इथे व्यक्त करत आहोत. यानंतर माननीय गणेश नाईक यांचा सन्मान, त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा सन्मान सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आम्ही करत आहोत. त्यांची राजकारणातली फार मोठी कारकीर्द आहे. त्याच्या आधी गणेश नाईक साहेब नवी मुंबईचे शिल्पकार असं त्यांना म्हटलं जातं. या भागाचा सगळा जो विकास घडवला आहे त्या विकासाचे ते साक्षीदार आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. आज त्यांच्याही दीर्घ कारकिर्दीबद्दल त्यांचा सन्मान. यानंतर माननीय सुनील तटकरे साहेबांचा देखील सन्मान. नुकताच सुनील तटकरे यांना लोकमततर्फे आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्याचे आम्हा सगळ्या रायगडवासियांना अभिमान आहे. आणि म्हणूनच आज उल्व्यातल्या सगळ्या तमाम रसिकांच्या साक्षीनं आपण सुनील तटकरे साहेबांचा देखील सन्मान करत आहोत. रामशेठ ठाकूर हे तर रायगड जिल्ह्याचे पितामह राजकारणातले म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. अनेक राजकीय क्षेत्रातल्या पिढ्या त्यांनी घडवल्या. राजकारणात कोणाला पुढे यायचं असेल तो कुठल्याही पक्षाचा असेल, रामशेठ ठाकूर यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय तो पुढे वाटचाल करत नाही, असं हे रायगड जिल्ह्यातलं विलक्षण असं व्यक्तिमत्व आहे. माननीय सुशीलकुमार शिंदे आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना आमंत्रण केल्यानंतर ते लगेच म्हणाले मी नक्की येणार आहे आणि पूर्ण वेळ कार्यक्रम पाहणार आहे. अतिशय रसिक असे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं, देशाच्या राजकारणातलं व्यक्तिमत्व. मी अशोक सराफ यांनाच विनंती करीन की त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचं इथे सन्मान करावा. देशाच्या राजकारणातलं एक सुसंस्कृत, हसतमुख, प्रसन्न आणि रसिक व्यक्तिमत्व, साहित्यिकांच्या मैफिलीत रमणारे, कलाकारांच्या मैफिलीत नादावणारे असे रसिक सुशीलकुमार शिंदे आज इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आणि सत्कार. निवेदिता सराफ यांचं देखील इथे सन्मान. निवेदिताताई, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणायची पद्धत आहे, पण तुम्ही खरोखरच अशोक मामांच्या कारकिर्दीचं किती व्यवस्थित नियोजन केलंय. वेळ पडली तेव्हा स्वतः निर्माता बनून निवेदिताताईंनी अशोकजींच्या सिनेमांचं आणि सिरियलची निर्मिती देखील केलेली आहे.
आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या करिअरमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे, त्याही आपल्याला माहिती आहे, आपल्या सगळ्यांच्या परिचित अशा अभिनेत्री आहेत. यानंतर मी माननीय गणेश नाईक साहेबांना गणेश नाईकांनी वयाचा आदर ठेवलेला आहे, रामशेठ ठाकूरांचा सन्मान ठेवलेला आहे आणि आपण पहिल्यांदा बोलावं अशी सगळ्यांनी एकमुखानं मागणी केलेली आहे.